गोलंदाज हर्षल. पहिलाच बॉल ऋषिकेश आहे, माफ करा ऋषिकेश आहे गोलंदाज. सुरुवात झालेली आहे सामन्याला ऋषिकेशच्या माध्यमातून. पहिला राऊंड द विकेटने मात्र गोलंदाजी केली. डॉट चेंडू आलाय, पॉवर प्लेचा षटक आहे. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहू शकता ऋतिक. हो शॉर्ट पिच चेंडू होता, लिगल डिलिव्हरी. भन्नाट वेगाने फेकलेला हा चेंडू गोलंदाज ऋषिकेशचा, परंतु तिथे यष्टी रक्षकाच्या कडनं मात्र चुकी केली जाते. झेल होता, कॉट बिहाइंडची अपील केली होती. स्वतः गोलंदाज ऋषिकेश त्याच्या मनामध्ये नक्कीच आत्मविश्वास होता. अतिशय चांगली गोलंदाजी, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न. हो इथे मात्र ऑन दी स्पॉट आणि तिथे क्षेत्ररक्षक, नक्कीच चुकी होणार नाही. अतिशय सुरेख पहिला झेल टिपला जातोय. आपटी बी संघाला हा धक्का लागतोय पहिला ऋतिकच्या माध्यमातून. रुपेशच्या माध्यमातून हा झेल टिपला जातोय. खूप चांगली कामगिरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऋषी शेलार. अतिशय भन्नाट वेगाने गोलंदाजी केली जातोय. दुपारचं सत्र आहे, तापमान नक्कीच तापलेलं आहे आणि क्रिकेट सुद्धा आपल्याला तापलेलं पाहायला मिळेल. आपटी बी संघ कल्याण ग्रामीण मधला एक बलाढ्य संघ आहे. आज मात्र त्यांना आपला तसा खेळ दाखवावा लागेल. ऋतिक बाद झाला, राजन आणि संजय. स्ट्राईकला संजय येतोय, नष्ट केला राजनला आपण पाहू शकता. चला जास्त फास्ट खेळायचं आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटं पंच आपण टायमिंग लावायचा आहे. ओहो स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही, खूप वेगाने गेलाय चेंडूवरती रुपेश. तोपर्यंत मात्र 2 धावा मिळतील त्या आपटी बी संघाला. पॉवर प्लेचा षटक असल्या कारणाने संजयला माहीत आहे कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षकने त्या झोटमध्ये शॉर्ट मिड विकेटला तिकडे मात्र चेंडूला खेळून काढलाय 2 धावांसाठी. मोठे फटकेबाजी करावं लागेल वावीगर संघासमोर, कारण एक बलाढ्य संघ आहे या विभागामध्ये सुद्धा. या सीझन मध्ये खूप चांगला आपली नावाची डंका आणि नावाची छाप त्यांनी मात्र आतापर्यंत सोडलेला आहे. ऋषी शेलारला विसरून चालणार नाही. अनेक त्याने इतिहास आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी आपल्या नावाने मात्र रचलेले आहे. ओहो लाईन खूप चांगले आहे, खाली ठेवण्याचं काम मात्र टप्पा ठेवलाय ऋषीने आणि तोपर्यंत मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 2 धावा. अतिशय सुरेख सुरुवात, चांगली सुरुवात म्हणावं लागेल, अत्यंत चांगली सुरुवात. शॉर्ट पिच चेंडू होता, पाहावा लागेल. पंच सांगतायत की 1 बॉल्स असेल. वाईट चेंडू, एकच चान्स असते टेनिस बॉल क्रिकेट मध्ये 1 बॉल्स. उचले खूप घेतले चेंडूने. संजयला सुद्धा कनेक्ट करू शकला नाही संजय चेंडूला, एवढी चेंडूची उचली होती. हो अतिशय सुरेख चेंडू, पाहावा लागेल लाईन. पंचाकडे दात मागितली होती परंतु प्रवीण पाटील आहेत. हा चेंडू मात्र वाईट नाही आणि या डॉट चेंडूच्या समाप्तीनंतर षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय ऋषी शेलारचा. काय गोलंदाजी केलंय, भन्नाट पॉवरफुल आणि सक्सेसफुल गोलंदाजी म्हणावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 3-1 गड्याच्या मोबदल्यात आपटी बी संघाची.
चला 5 षटकांसाठी आपल्याला फक्त 25 मिनिटं दिलेले आहेत. वावेकर संघ लक्ष ठेवत जाईल. 25 मिनिटं जास्त आपण घेतली तर आयोजकांची आम्हाला सूचना येतोय, आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. पंच आपण सुद्धा ताकीद द्यायचे दोन्ही संघांना, याचा वेळ घेऊ नका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा स्कोर कार्डवरती लावल्या जातात एक गडीच्या मूव बदल्यात. स्ट्राईकला आता मात्र राज्य नाही. गोलंदाज प्रतीकच्या हातामध्ये चेंडू. पहिला शॉर्ट पिच चेंडू, क्षेत्ररक्षक जातोय चेंडूवरती आणि कुठलीही चुकी होणार नाही. टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो राजांच्या माध्यमातून आपली बी संघाला. खेळण्याच्या नादामध्ये राजन मात्र तिथे तंबूचा आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी प्रतीकची म्हणावं लागेल. सुरुवात तर दमदार केलेली आहे प्रतीकने. शॉर्ट पिच चेंडू ठेवला, लाईन अतिशय चांगले होते, मागे ठेवण्याचं काम केला आणि राजनला मात्र फसवा चेंडू टाकून तिथे सुरेख झेल टिपला. आपण बघितला तर शॉर्ट बॅकवर्ड्स रिजनला हर्षच्या माध्यमातून व्हेरी गुड कॅच. नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती मात्र दाखल झालेले रवींद्र. आपली बी संघाची सुरुवात अतिशय धीमी गतीने, संत गतीने पाहायला मिळतोय. परंतु संजय आणि रवींद्रला इथे मात्र चांगली भागीदारी करावी लागेल आपल्या संघासाठी, कारण की लवकर 2 गडी बाद झालेले आहेत. हा चेंडू प्रतीकचा अतिशय सुरेख चेंडू होता. गतीमध्ये परिवर्तन केलं जातोय प्रत्येक चेंडूवरती. फिंगर रोल बघा किती छान आहे. कारण का कमी वयाचा खेळाडू आणि नक्कीच या अशा खेळाडूंचे नक्कीच भवितव्य खूप चांगले असतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्ही खूप मेहनत करा. हो हो, हाडव्या बॅटने लाजवाब फटका मिड विकेटच्या डोक्यावरून सी बारेशा फरार होतोय. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रवींद्रच्या बॅट मधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. सुरुवातीचे आपण बघितलं तर 2 चेंडू हे प्रतीकच्या नावावरती होते, परंतु त्याच्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवरती मात्र षटकाराची मोहर लावली. लाजवाब फटका, क्लासिकल ड्राईव्ह, अतिशय देखणा स्ट्रोक. आता मात्र थांबणार नाही चेंडू आणि रवींद्रच्या बॅट मधून येणारा हा सलगचा दुसरा षटकार. बघा चेंडू द्यायचा आयोजकांनी. धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते धाव फलकावरती. 15. पंधरा धावांवरती जाऊन पोहोचतोय आपली बी संघ. आता मात्र धावांचा पाऊस या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय रवींद्रच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये ऋषी शेलारने फक्त 3 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर मात्र 2 चेंडू सुरुवातीचे प्रतीकच्या नावावरती राहिले. त्याच्यानंतरच्या 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेतला. चारही बाजूला फटकेबाजी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय रवींद्रची. ओहो, आता मात्र ऑप्शनला पिचिंग केलाय. चेंडू खाली ठेवण्याचं काम प्रतीकने केलंय. लाईन अतिशय चांगली होती, व्हेरिएशन होता, भेदकता होती चेंडूमध्ये आणि डॉट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कमबॅक केलाय प्रतीकने. धावा झालेल्या धाव फलकावरती 15. दुसरा षटक मार्गस्थ आहे. पहिल्या फेरीतला तिसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. स्विंग करण्याचा प्रयत्न होता, पण तो शॉर्ट बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. तो प्रयत्न मात्र 1 धाव मिळते. ती आपली बिसंगाला शर्यतीने 2 षटकांचा सामना इथे समाप्त झालेला आहे. धावा लावल्या जातात त्या 16. 2 गड्यांच्या मोबदल्यात आपली बी संघाची.
ऋषिकेश येतोय तिसऱ्या षटकासाठी. मात्र ऋषीला, ज्या ऋषीने मात्र पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, त्याच ऋषीवरती मात्र जबाबदारी ठेवलेली आहे. पहिला डॉट बॉल आलेला आहे. स्ट्राईकला रवींद्र. अतिशय आतापर्यंत खूप चांगली फलंदाजी केलेली. फटकेबाजी करावं लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक नाही, खूप दूरवरून आलाय सीमारेषा लागत, तोपर्यंत चेंडूला अडवलं जातंय. 2 धावा येथे मात्र कंप्लीट. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज रवींद्रचा, परंतु ज्या प्रकारे चेंडू हाताळला ऋषीने त्या प्रकारे मात्र ढकलून दिला चेंडूला. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला आहे रवींद्रची. चारी बाजूला फटकेबाजी केली जातोय. वाईड चेंडू. वन बाउन्स चान्स असेल. खूप जास्त उंची घेतल्या चेंडूने. पंच आहेत आमचे. खूप चांगली पंचांची भूमिका 3 दिवस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. रोशनजी भगत मॅन फ्रॉम बल्ल्याने, त्याचप्रमाणे प्रवीण पाटील मोहिलीचे पंच. पुढचा चेंडू इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. कार्पेट अलॉंग द खेळून काढलेले क्षेत्ररक्षक आहे. थोडासा बीट झालाय, क्रंबल झालाय आणि त्याचाच पुरेपूर फायदा उचललाय या दोन्ही फलंदाजाने बॅटरने. तोपर्यंत 2 धावा मिळतील. धावा झालेल्या आहेत 21. 3 चेंडू 21 धावा स्कोर कार्डवरती लावल्या जातात. ऋषी शेलारचा हा षटक मात्र आपण पाहतोय मार्गस्थ पंचांच्या डाव्या बाजूने. ओहो, अतिशय देखता फटका, कलात्मक फटका आपल्याला पाहायला मिळतोय. क्लासिकल क्रिकेट रवींद्रच्या माध्यमातून, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत 1च धाव मिळते ते आपली संघाला. 4 चेंडू 22 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्या ऋषी शेलारने. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज आपण बघितलेलं प्रतीकने, आणि त्याच मात्र तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत गोलंदाजी अतिशय खूप चांगली केली जाते ऋषी शेलारच्या माध्यमातून. पाच चेंडू 22 धावा. ऋषी शेलारकडे अतिशय चांगले भेदकता आहे. निरीक्षण खूप चांगले त्याच्या या गोलंदाजीमध्ये. प्रत्येक चेंडूमध्ये परिवर्तन केला जातोय. कधी शॉर्ट पिच चेंडू तर कधी खाली ठेवण्याचं काम केलं जातोय. वाईड चेंडू कधी फिंगर रोल सुद्धा आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वाईड चेंडू येतोय. अतिरिक्त धाव 23 धावा. शेवटचा बॉल मात्र डॉट येतोय. अशा रीतीने 3 षटक समाप्त. धाव संख्या 23. एकंदरीत ऋषीने 2 षटकांचा आपला स्पेल समाप्त केलेला आहे. 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा दिल्या. पहिल्या षटकाच्या पॉवर प्लेच्या अखेरीस जर बघितलं 3 धावा. या तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अतिशय चांगला स्पेल राहिला आतापर्यंत. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आपण बघितल्या प्रतीकच्या. आता कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी देईल संघनायक असं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. कपिल येतोय, नक्कीच आपल्याला पाहायचं आहे कपिलला सुद्धा. तशी दमदार गोलंदाजी करावं लागेल आपल्या संघासाठी. धावा झालेल्या एकंदरीत त्या धावफलकावरती 23. गडी बाद झालेले आहेत 2. आपली संघ मात्र बॅटिंग करत असताना या मोहिलीकर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. योगेश पाटील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी टीम च्या माध्यमातून 4 दिवस या क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. कपिल पहिलाच बॉल इथे मात्र उडवलाय हेलिकॉप्टर आणि तिथे झेल टिपला जातोय. चुकी होणार नाही.
खेळ समाप्त होतोय तो फलंदाज रवींद्रचा. आदेश येतोय. नवीन बॅटर मैदानावरती एनेट नंबर 5व्या स्थानावरती आपण बघितलं तर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. कपिलने पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलेला आहे. आधीसाठी हा चेंडू मात्र आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग बॅटवर आलेला नाही. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतो या इनिंग्समध्ये. जास्तीत जास्त डॉट चेंडू मात्र आपल्या बी संघाच्या फलंदाजांनी खेळून काढलेला आहे. 23 धावांवरती हा संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. हो, खूप उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक नव्हता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय शॉर्ट मिड विकेटला. तिथे मात्र चेंडूला अडवेल तोपर्यंत एकच धाव, एक चिक्की सिंगल आहे. मात्र संघाच्या धाव संख्येत भर होतोय ती 24. हो, स्लॉट मध्ये घेतला चेंडूला. ऋषी येतोय परंतु त्याच्या आव्याख्याचे बाहेर चेंडू स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेने चेंडूला भिडकावून लावलाय. हा 6 धावांसाठी षटकार. आता मात्र षटकार येतोय. बॅटर आपण बघितलं तर संजयच्या बॅट मधून खूप वेळानंतर मात्र आपल्याला षटकार या इनिंग्स मध्ये पाहायला मिळाला आहे. आता धावांची गती वेगाने पुढे सरकते ती धाव फलकावरती. जसे का आपण बघितले तर 30 या कड्यावरती सत्यगतीने सुरुवात केली होती. कारण का एका बाजूला धारदार शस्त्राने गोलंदाजी केली जात होती ती ऋषी शेलारच्या माध्यमातून. ओहो, स्क्वेअर ऑफ द कट, अतिशय सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून. इथे मात्र फ्लाय होतोय चेंडू आणि शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू अडवला जातोय. 2 धावा तर कंप्लीट. तिसरी धाव होईल का? आणि पाहता पाहता इथे मात्र 3 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. धाव संख्या 33. चौथा षटक मार्गस्थ असताना कपिलचा डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडू 1 धावेसाठी. षटक क्रमांक 4 अखेरीस मैदानावरती समाप्त झालेला आहे. 34 धावा धावफलकावरती लावल्या जातात. अंतिम षटक असेल स्लॉगिंग वरचा हाडामारीचा षटक आणि हर्षला इन्व्हाइट केलं जातोय वावेगर टीम कडनं. करूया मनस्थिती आता मात्र करावं लागेल. आपल्या बी संघाला जास्तीत जास्त मोठे फटके, नित्यंत गरज आहे फटक्याची आपल्या बी संघाला. कारण का 4 षटकामध्ये जर विचार केला तर ते 34 धावा फक्त इथे मात्र पळून काढलेल्या आहेत. या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 20 धावा येणं खूप गरजेचं. तर एक फाईट कारण का आपल्याला पाहायला मिळेल का समोरचा संघ आहे तो वावेगर संघ अतिशय एक फॉर्म मध्ये या वर्षीच्या हंगामामध्ये खूप चांगलं त्यांनी आपला नावाचा छाप सोडलेला आहे. हर्षला बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय हर्ष. नांदम 8 कडनं मात्र स्ट्राईकला आदेश. हर्षचा पहिला चेंडू फ्लाय केलाय डोक्यावरून बॅकवर्ड रिझनच्या वरतून. ज्यावेळेस मी मंत्र म्हटलं त्यावेळेस मात्र त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा उचलला. आदेशने फक्त दिशा दाखवली, बॅट फक्त फ्लाय केली आणि चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पलीकडे. आहे तर आदेशच्या बॅट मधून एक दमदार चौकार. अशीच फटकेबाजी करावी लागेल जर का आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. आणि सुरुवात मात्र ती आपल्या बी संघाच्या आदेशने
केलेलं आहे. स्लोकिंग वरचा षटक आहे. नक्कीच दबाव असेल गोलंदाज हर्षवरती, कारण का हर्षला माहित आहे पहिल्याच चेंडूवरती मात्र चौकार आलाय. नक्कीच समोर फलंदाज आहे तो आदेश. 38 धावा धावफलकोटी लावल्या जातात. अजूनही 5 चेंडू आहेत. कमीत कमी 50-55 धावांपर्यंत नक्कीच मजल मारावी लागेल आपली 20 संघाला, कारण गोलंदाजी खूप चांगले आहे आपली संघाची. स्क्वेअर ऑफ द विकेट कार्पेट अवलंब खेळून काढले क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र उचलेल तोपर्यंत हो डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाज मात्र इथे बीट झाला असता, परंतु तसं काही घडलेलं नाही मैदानावरती. आणि 2 धावा मात्र मिळत आहेत त्या आपटी बी या संघाला. 40 धावा 2 चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत या स्पेल मधले. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षला मात्र इथे इन्व्हाइट केलाय. 4 चेंडू अजूनही फेकायचे आहेत. बघूया 4 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत रोखू शकतो हर्ष. हो स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न, छलांग उडी मारली होती फलंदाज आदेशने, पण तो खूप बाहेर चेंडू फेकला होता हर्षने. पंच प्रवीण पाटील सांगतायत की हा चेंडू मात्र खराब आहे, वाईट चेंडू मात्र असेल. अतिरिक्त 1 धाव या आपली संघाच्या खात्यात. अजून 1 धाव संख्येची भर. हो फटका मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येतोय तिथे आणि चुकी करणार आहे. अतिशय सुरेख झेल टिपलाय फलंदाज फेल. एक्केचाळीस धावांवरती चौथा गडी बाद होतोय आदेश. तेजसने खूप सुंदर झेल टिपला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. वासुदेव येतोय नवीन फलंदाज. नंबर प्रसाद येतोय, माफ करा 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी प्रसादला इथे मात्र पाठवलेलं आहे संघ नायकांनी. प्रसादला आता मात्र या 3 चेंडू मध्ये कधी 2 मोठे फटके या सामन्याचं नक्कीच काहीतरी भवितव्य करू शकते. परंतु एका बाजूला हर्ष आहे. हो आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न डावखुरे शैलीचा फलंदाज वासुदेव बघितलं तर प्रसाद, तोपर्यंत प्रसादला 2 धावा आपल्या स्वतःचा अकाउंट ओपन केला जातोय. त्रेचाळीस धावा 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. आपण पाहतोय हर्षचे जशी धावसंख्या पाहिजे होती तशी मात्र आपल्याला धावसंख्या पाहायला मिळाली नाही. संत गतीने सुरुवात झाली. ऋषी शेलारने अतिशय भेदक मारा केला. कुठलाही मोठे फटके खेळू दिले नाही आपले 20 संघाच्या, आणि त्याचाच परिणाम मात्र आता भोगावा लागतंय ते आपल्या 20 संघाला. स्ट्रेट आउटच्या दिशेने ऋषी शेलार फक्त दर्शक बघत राहिला आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय, सीमा पलीकडे जातोय तो, आणि येतोय दमदार हा प्रसादच्या बॅट मधून या षटकामधील षटकार. 49 धावांवरती शेवटच्या क्षणाला काही का ना होईना, परंतु प्रसाद एक तर्फी झुंज देतोय. प्रसादला माहित आहे धावा येणं खूप गरजेचं आहे. पहिला इनिंग्स आहे, समोरचा संघ वावेगर आहे, नक्कीच कमी लेखून चालणार नाही. जर का या शेवटच्या चेंडूवरती अजून एक षटकार आला तर अतिशय मॅच मध्ये रोमांच, आपल्याला चुरशीची लढत पाहायला मिळेल दुसऱ्या इनिंग्स मध्ये. कारण की 5 षटकांचा सामना आहे. धावसंख्या झालेला 49. या चेंडूवरती एखादा षटकार खूप महत्वाचा आहे आणि तो येणं खूप गरजेचं आहे. प्रसादकडे तेवढी क्षमता आहे. हो लाईन पाहावी लागेल. आता मात्र भरकटलेले आहे, नक्कीच दबाव आहे गोलंदाज हर्षवरती. बघा षटकार आल्यानंतर दबाव आलेला आहे हर्षवरती. चेंडू खराब फेकला आणि वाईट चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळाला. हो अतिशय सुरेख फटका
प्रसादचा हा दमदार शेवटच्या चेंडूवरती पाहतोय हा दमदार षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने इनिंग्स समाप्त केले प्रसादने. अशा रीतीने या 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये धावा जमवलेल्या आहेत एमटीबी संघाने. त्या 56 आणि 57 धावांचं एक मोठं लक्ष ठेवलेलं आहे ते वावेगर ह्या संघासमोर. चला मोहिली संघाचे संघनायक आपण यायचंय. त्याचप्रमाणे केलनी संघाचे संघनायक या दोघांनी आपण यायचंय. आजच्या दिवसातील अंतिम मॅच असेल पहिल्या फेरीतली मोहिली विरुद्ध केळणी. टॉस साठी यायचंय. या स्पर्धेसाठी आमचे परममित्र रोशनजी संते एक उत्कृष्ट समालोचक डोंबिवली घारिवली गावचे आहेत, त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वावेगर आणि आपली बी संघासाठी त्यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे अंपायर रोशनजी भगत यांच्यासाठी सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. याच दरम्यान कामनजी आंबेरे साहेबांचे इथं मात्र आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कारण त्यांचा सामना पाहण्यासाठी आज नक्कीच त्यांना त्यांची जी उत्कंठा आहे ती शिगेला लागलेला आहे. आता याच्यानंतरचा रोशनला आपण रिएक्शन मध्ये पाहू शकाल. त्यांचे चिरंजीव आहेत आणि त्यांचा संघ मात्र या मोहिलीकर चषक 2025च्या या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मोहिली संघ सज्ज आहे. नक्कीच 2 हात करण्यासाठी आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तो म्हणजेच केळणी. छप्पन्न धावा झालेल्या आहेत, 57 करायच्या आहेत. गेम ऑन होईल
त्यावेळेस नक्कीच सर्वांचं लक्ष या मॅच कडे लागेल. ऋषी शेलार आणि रोहित कडव आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. 57 धावांचं डोळ्यासमोर लक्ष ठेवून आज मात्र करो या मरो स्थिती अशी दोन्ही संघांमध्ये पाहायला मिळेल. आपण टॉच करूया. केरली संघ इथं उपस्थित आहे. संघर्ष क्रिकेट संघ केरली आणि साई एकविरा स्पोर्ट्स मोहेली. टॉच केला जातोय आमचे व्यासपीठावरती मान्यवर कामंजे आंबेरे साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस जिंकला संघर्ष केली संघाने. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बघा आज या स्पर्धेमध्ये जरा आगला वेगळा निर्णय आपल्याला केली संघाकडनं पाहायला मिळाला. गेम होतोय. पहिले शुभेच्छा ऋषी शेलार ऑन फायर. पहिल्याच चेंडूवरती बॉम्ब ब्लास्ट धमाका आणि हे थांबणार नाही. ऋषी शेलार पॉवर प्लेचा पुरेपूर पॉवरफुल फायदा येतोय त्याच्या बॅट मधून. हा दर्जेदार षटकार. क्लासिकल क्रिकेट बघा. कव्हर ड्राईव्ह किती छान आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळला जाते ऋषी शेलारच्या माध्यमातून. पावेगर साठी नक्कीच या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती त्यांनी आपलं नाव नक्कीच रोशन केलेलं आहे. हा चेंडू मात्र लाईन चुकीची आहे. लाईन पाहावी लागेल. पंच रोशनजी भगत सांगतायत की हा खराब चेंडू आहे. खूप चांगली कामगिरी 3 दिवस त्यांच्या माध्यमातून. उन्हा तानात त्यावेळी खूप मेहनत करतायत आणि क्रिकेटच्या दुनियेमध्ये तर त्यांनी खूप ऊन पावसाला बघितलेला आहे. अनेक इतिहास त्याच्या नावावर आहेत. हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडू ठेवला गोलंदाज आपण बघितलं तर आदेशने. षटकार आल्यानंतर मात्र व्हाईट चेंडू. त्याच्यानंतर मात्र ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि ऋषी शेलारने काय मात्र त्याला सन्मान दिला. अतिशय सुरेख. हेच तर क्रिकेट असते. ज्या वेळेस मात्र खराब चेंडू येईल त्यावेळेस त्या खराब चेंडूचा खरपूस समाचार घेणं हे प्रत्येक खेळाडूचं मान असते. परंतु जेव्हा चांगला चेंडू असेल त्या चांगल्या चेंडूला मात्र सन्मान देणं हे प्रत्येक खेळाडूचं मान असते. हो बॅटची लिडिंग एज लागली होती. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक तिथं बीट झाला आणि मात्र तिथे झेल असं मला वाटलं की झेल ड्रॉप केला काय. अतिशय चांगला इथे क्रिकेट मध्ये दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा आलेल्या आहेत. आमचे परम मित्र जर बघितले तर रोशनजी सध्या सांगोडे गावामध्ये आहेत. समालोचक करतात. खूप चांगले समालोचन त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण ऐकत असतो. ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांनी नाव आपला नक्कीच रोशन केलेला आहे या कॉमेंट्रीच्या माध्यमातून. कॉट बियांची अपील. पंच सांगतात रोशन भगत का पहिला धक्का लागतोय तो म्हणजेच वावेगर या संघाला. भरपूर संख्येने प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आपल्या भेटीला आपण पाहतोय. 57 धावा इथे बनवायच्या. त्यावेळेस मात्र ऋषी शेलारची गोल्डन विकेट खूप महत्वाची असेल आपली बी संघासाठी. कारण का पहिल्या चेंडूवरती षटकार त्यांनी ठोकला होता आणि ती विकेट त्या संघासाठी नक्कीच महत्वाची असेल. याच्यानंतर लगेच सज्ज राहायचंय केरळी संघ आणि साय एकविरा स्पोर्ट्स मोहिली या दोन संघांदरम्यान. नवीन फलंदाज संजय शेलार हे नेट नंबर 3 तिसऱ्या स्थानावरती वनडाऊन साठी आलेला आहे. संजय शेलारला मात्र पाठवलेले 57 धावा बनवायच्या धावा झालेल्या आहेत. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 8. पहिला षटक मार्गदर्शक आदेशचा. दुपारच्या सत्रामध्ये भरपूर प्रेक्षक. आज मोहिलीचा संघ खेळताना आपल्याला त्या गावातील भरपूर संख्येने प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळाले. आधीचा हा चेंडू आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न संजय शेलार तिथे मात्र होता स्ट्राईकला. एक चिक्की सिंगल. दारोमदार इथे मात्र आपल्याला खेळ करावा लागेल दोन्ही संघांना. शेवटपर्यंत संघर्ष चालू राहील या दोन्ही टीम मध्ये. या बाबतीत काही शंका नाही. विजयाचा शंखनाद कोण वाजवेल या पहिल्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम मॅच असेल पहिल्या फेरीतली. केरली विरुद्ध बघितले तर आपण मोहिली या दोन संघांदरम्यान.
संजय शेलार होता तिथे बॅटर. धावता धावता त्याला मात्र कुठला तरी इजा झाली नाही, परंतु काही हरकत नाही. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मी नक्कीच गंधरायला प्रार्थना करत असतो की कुठल्याही प्रकारची खेळाडूला इजा होऊ नये यासाठी आपण सुरुवातीला आपण साखळ करत असो. आणि आतापर्यंत मात्र कुठल्याही आज या स्पर्धेमध्ये कुठल्याही खेळाडूला इजा किंवा दुखापत झालेली नाही. सुखरूप आहेत. आदिशाही अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये ऋषी शेलार ऑन द फायर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती धमाका दाखवला आणि ही गोल्डन विकेट खूप महत्वाची असेल एफटीबी संघासाठी. ओहो स्लॉट मध्ये घेतला होता चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे होता बॅकवर्ड रिजन मध्ये, खूप उंच उडी मारली परंतु त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय चेंडू सीमारेषा पलीकडे. हा येतोय दमदार चौकार. एक षटक समाप्त झालेला आहे पहिला आणि 13 धावा लावल्या जातात धावफलकावरती. एक गडी बाद झालेला आहे. चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका आपले बी संघ. अजूनही आपल्याला सामने खेळवायचे आहेत भरपूर. 25 मिनिटं दिलेले आहेत आपल्याला 5 षटकांसाठी. ही पंचांची ताकद आहे. आयोजक आम्हाला सांगतात की एक षटकासाठी 5 मिनिटं आहेत आपल्याला, फक्त 5 मिनिटाचा अवधी आहे. त्याच्यामुळे जास्त आपण टीम मीटिंग करू नका. पहिला षटक झालेला आहे. धाव संख्या 13, 57 धावा बनवायच्या आहेत. अजूनही मोठा पल्ला पार करायचा आहे वावेगड टीमला, परंतु ऋषी शेलार आहे खेळपट्टीवरती. तोपर्यंत धोक्याची घंटा दारमदार असेल ती म्हणजे आपली बी वरती. गोलंदाज प्रेम येतोय आपली बी संघाकडनं. नांदप 8 कडनं दुसऱ्या षटकासाठी मात्र प्रेमला इन्व्हाइट केलं जातोय राऊंड द विकेटने. पंचांच्या डाव्या बाजूने मात्र इथे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्राईकला संजय शेलार. पहिला बॉल. ओहो काय फटकाय. स्लॉट मध्ये घेतलाय चेंडूला आणि चेंडू थांबणार नाही. कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नव्हता. गॅप मधून चेंडूला फेकून दिलेला आहे. वन बॉल सीमा पार. हा येतोय चौकार. संजय शेलार आहे स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकरला ऋषी. अशीच फटकेबाजी करावं लागेल. स्वागत केलाय या चौकाराने प्रेम या गोलंदाजाचं. 57 धाव बनवायचे आहेत त्यावेळेस मात्र चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेल. 17 स्कोर झालेला आहे. पुढचा बॉल मात्र शरीरावर आदळलाय. हो 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 पाहावा लागेल. डायरेक्ट हिट तर झालाय परंतु धावचीच्या रूपात फलंदाज बाद आहे की पाहावा लागेल. पंच रोशन भगत आम्हाला सांगतील निर्णय काय आहे. नक्कीच धाव आहे की फलंदाज बाद आहे हे पाहावा लागेल आपल्याला. पंच निर्णय कळवायचा आहे. नक्कीच दोन्ही पंच एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच वेळ घेऊन अतिशय चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांना जर का आवश्यकता असली रिव्ह्यू घ्यायची तर नक्की पंच घेऊ शकतात. फक्त पंचांना मुबलक आहे. पंचांना जर का आवश्यकता असली रिव्ह्यू घ्यायची तरच पंच घेऊ शकतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल जास्त पंचांवरती दबाव टाकू नये. पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसरे पंचांकडे मागणी केलेली आहे आमच्या टीव्ही अंपायरकडे. टीव्ही अंपायर बघूया काय सांगतायत. संजय शेलार बाद आहे की धाव आहे हे आपल्याला पाहायचं आहे.
क्रीच वर पोहोचलेला आहे की ते बघायचंय, कारण का पंचांच्या मनामध्ये सुद्धा शंका डायरेक्ट हिट झाला होता, नक्कीच पाहावा लागेल. सिग्नल येतोय नॉट आउट. टीव्ही अंपायरचा सिग्नल आहे नॉट आउट. सुरक्षितरित्या प्रॉपिंग क्रीच वर पोहोचलेला आहे संजय शेलार. धोक्याची घंटा होती, स्ट्रॉंग अपील केली होती आपली बी संघाने, परंतु कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता पंचांनी एक चांगला निर्णय दिलेला आहे. टीव्ही अंपायरकडेच निर्णय सोपवला आणि त्यांनी सुद्धा खूप चांगला निर्णय दिलेला आहे. धावसंख्या 18. पुढचा बॉल, हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता ऋषीचा, परंतु खाली राहिलाय चेंडू. शरीराच्या आपण बघितलं तर कंबरेच्या खाली चेंडू बॅटवर आलेला नाही. ऋषीची एकदा शरीरसृष्टी बघितली तर खूप चांगले आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी अनेक मात्र इतिहास रचलेले आहेत आणि या मैदानावरती सुद्धा त्याला मात्र तशी कामगिरी आपल्या संघासाठी करावं लागेल. पहिल्या फेरीतली तिसरी मॅच आपण पाहतोय. ओहो, पुन्हा एकदा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहावा लागेल. दोन क्षेत्ररक्षक बॅकअप साठी आला होता आणि बॅकअप अतिशय खूप छान तिथं पाहायला मिळालं, कारण विकेट खूप किमतीची आहे. जी ऋषी शेलारची विकेट आहे ती गोल्डन विकेट म्हणावी लागेल. जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ऋषी तोपर्यंत धोकीची घंटा असेल समोरच्या संघाला. आपण जर बघितलं तर 5 षटक 57 धावा बनवायच्या आहेत पहिल्या सत्रामध्ये. शेवटचे 2 षटकार मागत पडतील का? आपण जर बघितलं तर हर्षचे ते 2 षटकार आपण बघितलं तर 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. हो लाईन खूप चांगली. ओ मिस अंडरस्टँडिंग, भन्नाट वेग आणि चेंडू फक्त खाली ठेवलाय प्रेमने. चेंडू जात आहे, विसवत आहे तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. 5 चेंडू झालेले आहे, धाव संख्या झालेला आहे 19. पहिल्या षटकामध्ये 13. आतापर्यंत फक्त 6 धावा खर्च केल्या त्या प्रेमने. हो पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील, परंतु कुठल्याही प्रकारचा दबाव न घेता पंचांनी खूप चांगला निर्णय दिला. अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरा समाप्त झालाय. धाव संख्या ती 19, एक गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 6 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला होता बॅटर संजय शेलारने. असं वाटलं होतं की सुरुवात चांगली झाली, परंतु नक्कीच धुवा कुठेतरी उडवला जाईल गोलंदाजाचा, परंतु दुसऱ्या बाजूने धारदार शस्त्राने गोलंदाजी केली प्रेमने आणि पूर्णपणे ते बांधून ठेवलं, जखडून ठेवलं या दोन्ही फलंदाजांना. तर मोहिली गावचे याच्यानंतरची मॅच आहे. जे कोणी ग्रामस्थ वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक असतील, समाजसेवक असेल, त्यांनी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे, स्थानपन्न व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे बल्ल्याणी गावचे सुद्धा सर्वांना मी सर्वांची नावं घेत राहणार नाही, कारण का आमच्यावरती सुद्धा खूप दबाव आहे. आज मोठे मोठे सामने आपल्याला संघ पाहायला मिळतील या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. याच्यानंतरचा मॅच असेल साई एकवी राजपूत मोहिली त्याच्या अगेन्स्ट फाईट करेल, तो म्हणजे संघर्ष 11 केलनी. एकोणावीस धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तिसरा गोलंदाज आपण पाहतोय आदेशला. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकासाठी आदेशला. मी पहिलेच म्हटलं होतं की जे आपली बी संघ आहे त्यांच्याकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. सातत्याने आम्ही त्यांना पाहत असतो. खूप चांगली गोलंदाजीच्या जोरावर ते प्रत्येक सामने जिंकत असतात. हो, पहिलाच बॉल आदेशचा शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता ऋषी शेलारचा, परंतु बॅटच्या रडार मध्ये निरसा चेंडू आला नाही आणि यष्टीरक्षकांनी काय स्ट्रॉंग अपील केली. टाळ्यांचा जल्लोष, टाळ्यांचा गजर आपल्याला पाहायला मिळाला. बघा, गोलंदाजी खूप वेगाने भन्नाट केली जातोय.
पंचांकडे अपील मागणी केली जातोय वाईटची. 1 बाउन्स चान्स प्रत्येक गोलंदाजाला आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आदेशचा पुढचा चेंडू ऋषी साठी थांबणार नाही. ऋषी ऑन फायर रन मशीन ऑफ वावेगर. ऋषी शेलारची हीच तर ओळख आहे. आल्या आल्या मात्र ठोकला या चेंडूवरती षटकार. लाजवाब फटका. अतिशय सुरेख अटॅकिंग क्रिकेट म्हणावं लागेल ऋषीचं. बघा पहिला चेंडू डॉट आल्यानंतर मात्र शांत राहिला. शांत आणि शांत स्वभावाचा आणि शांत क्रिकेट आपल्या ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि मात्र जर बघितलं तर या चेंडूवरती षटकाराची मोहर लावली आणि धावसंख्येला मात्र वेग गती दिली. ती धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावरती. चेंडू आता पोलर लेनचा खाली ठेवलाय चेंडू. नॉट चेंडू येतो. एक हमारे एक तुम्हारी करो या मरो अशी स्थिती या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शेवटपर्यंत संघर्षाचा नाद, संघर्षमय असा आपल्याला प्रवास पाहायला मिळेल या दोन्ही संघांमध्ये. शॉर्ट पिच चेंडू आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपला पिचिंग केला जातोय चेंडू. पंच सांगतायत आमच्याकडे दोन्ही समांतर करतायत. रोशनजी भगत की हा चेंडू मात्र खराब आहे आणि वाईट चेंडू. या धावांपासून नक्कीच आपली बी संघाला रोखावं लागेल. कारण एकंदरीत जर बघितलं तर धावसंख्या तर कमी, परंतु या धावा ब्रह्मास्त्राचा वापर. ब्लॉक मध्ये चेंडू खोदून काढलेला आहे हेलिकॉप्टर शॉटने. ऋषीने 4 चेंडू झालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 27. खूप चांगले अपडेटिंग केली जातोय आमच्या समालोचन कक्षामध्ये. मुकेश पाटील मोहिली गावचे. स्ट्राईकला संजय. 4 चेंडू 27 धावा. प्रत्येक चेंडूवरती अपडेटिंग केली जाते. खूप चांगली गुणलेखिकामध्ये आपण पाहतोय मुकेश पाटील. संजय शेलारसाठी स्क्वेअर ऑफ द विकेट. कव्हरच्या दिशेने पाहावा लागेल. धावचीची संभावना होती, संधी, परंतु तिथे चेंडूला कलेक्ट करू शकला नाही गोलंदाज आदेश. 28 धावांवरती जाऊन पोहोचले. अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकातील 57 धावांचा पाठलाग करत असताना मात्र वावेगर संघ दुसऱ्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत धावा झालेल्या आहेत त्या 28. अंतिम चेंडू फेकू दिलेला आहे चेंडूला. असे चेंडू टाकून चालणार नाही. शॉर्ट पिच चेंडू होता. आधीच लाईन रीड केली ऋषी शेलारने आणि भिडकावून लावलाय सीमारेषा पलीकडे. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बारा चेंडू 22 धावांची गरज जिंकण्यासाठी ती वावेगर टीमला. अंतिम चेंडूवरती षटकार ठोकलाय तो ऋषी शेलारने. कारण शॉर्ट पिच चेंडू होता. ऋषी शेलारला माहित आहे त्याच्याकडे अतिशय चांगला अनुभव आहे. शक्तीचा वापर केला, युक्तीचा वापर केला आणि 6 धावा मात्र आपल्या संघाला मिळून दिल्या. 12 चेंडूचं समीकरण उरलेलं आहे ते 22 धावांचं. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. या अंतिम चेंडूवर त्या आदेशच्या या षटकामध्ये 2 षटकार आपल्याला पाहायला मिळालं. बघा 15 पहिल्या षटकामध्ये आदेशने 13 धावा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला, परंतु या षटकामध्ये 15 धावा देत कुठल्याही प्रकारचा गडी बाद केलेला नाही. त्याचप्रमाणे यश पाटील आंबिवली गावचे समाजसेवक आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे व्यासपीठासमोर. यश पाटील आंबिवली गावचे समाजसेवक आपण यायचं आहे. एक युवा खेळाडू सुद्धा आहे. आंबिवली संघ पहिल्या फेरीमध्ये मात्र कोंडेरी संघाला दारू पराभव केला आणि तो आंबिवली संघ मात्र पुढील फेरीमध्ये प्रवेश केलाय. इथे झेल सोडलाय की मॅच सोडलाय पाहावा लागेल. नक्की चुकीला माफी नाही. आणि तिथे जर बघितलं तर क्षेत्ररक्षक होता राजनच्या
माध्यमातून मोठी चुकी घडली जातोय. झेल तर एकंदरीत सोडला, परंतु मॅच सुद्धा असं वाटतंय की वावेगरच्या बाजूने झुकताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. झेल सोडला आणि षटकार सुद्धा आपण मात्र बघितलं तर दिला. बॅकअप चांगला राहता. राजांनी मात्र इथं चुकी केलंय. पहिल्याच चेंडूवरती संजय शेलारच्या बॅटमधून येतोय तो षटकार. धाव संख्या बघितली तर आपण धाव फलकावरती झालेली आहे ती 40. 57 धावा बनवायच्या आहेत. बघा 12 चेंडू 23 धावा बनवायच्या होत्या. तेव्हा मात्र हा षटकार पाहतोय, पण आता 11 चेंडू 17 धावा बनवायचे. धावसंख्या झालेल्या 40. 57 धावांचं टार्गेट आहे वावेगर संघासमोर. सुरुवात तर षटकाराने केलेला आहे, परंतु तिथे झेल सोडलाय राजांनी. आपली बी संघासाठी एक नक्कीच महत्वाची बाब असेल. परंतु मित्रांनो, चुकीला माफी नसो क्रिकेटमध्ये. ज्याच्या वेळेस तुम्ही झेल सोडताय फलंदाजाचा, त्या वेळेस मात्र नक्कीच त्याचं भोगतान तुम्हाला भोगावा लागतच असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. झेल सोडलाय, षटकार बी गेला, त्याच्यानंतर मात्र एक धाव. 2 चेंडूमध्ये 7 धावा आपण वावेगर टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश पाटील आपण याचे आंबिवली गावचे पहिल्या सामना जिंकलेला आहे. कोंढेरी संघाला इथे मात्र दारुण पराभव केला. दुसऱ्या फेरीमध्ये त्या संघाने मात्र प्रवेश केलाय. पुढचा चेंडू आजच्या दिवसामधील जर बघितलं तर 82 धावा रेकॉर्ड ब्रेक केलाय आंबिवली संघाने. आता दुसऱ्या इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहू शकाल या आजच्या दिवसामधील दुसऱ्या फेरीमध्ये. व्हाईट चेंडू येतोय, अतिरिक्त एक धाव. मुलं लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, त्याला आव्याच्या बाहेर फसवा चेंडू जातोय आणि क्षेत्ररक्षक धावतोय चेंडू मागे, परंतु विजय होईल तो चेंडूचा. आणि या चेंडूवरती सुद्धा येतोय मात्र चौकार. 46 धावा 57 धावा बनवायच्या आहेत. अजूनही 11 धावांची गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही. प्रेक्षकांनो, जाऊ नका कुठे, पाहू नका, पाहत राहा मोहिलीकर चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. जर बघितलं तर 9 चेंडू 11. अजूनही सामन्यामध्ये ट्विस्ट आहे. जर का ही ऋषी शेलारची विकेट जर का आपल्याला तुम्हाला मिळाली तर मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू, ओ हो क्या बात आहे. आल्या आल्या मात्र पुन्हा एकदा ठोकला या चेंडूवरती षटकार आणि सामना मात्र आता खुला केलाय तो वावेगर टीमने. 9 चेंडू 11 पाहिजे होत्या, परंतु आता 8 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 5. पूर्ण सामन्याचे दारमदार इथे मात्र उघडे केलेले आहेत वावेगर टीमने. उलट चेंडू रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, झेलची संभावना होती, परंतु नो चेंडू. हाईट फॅक्टर होता, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, फक्त नो चेंडू. एकच धाव असेल, कुठल्याही प्रकारची धाव घेतली नाही. आठ चेंडू 4 धावांची गरज. चला एम एस धोनी स्टाईलने मॅच फिनिश करतोय का काय ऋषी शेलार, त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे. जसा मागील मॅच 4 चेंडू या 4 धावांची गरज, 8 चेंडू. बघा नो चेंडू आहे का बघायचं आहे. टेलिकास्ट वाहिनी आपल्यासमोर तिसरे पंच सुद्धा उपस्थित आहेत, ते आपल्याला पाहतायत. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली जाते. हा चेंडू हाईट फॅक्टर आहे की नाही हे आपल्याला बघायचं आहे. पंचांनी तर नो चेंडू घोषित केलेला आहे, परंतु समोर
च्या टीमने मात्र ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. काय हरकत नाही. रिव्ह्यू मात्र फक्त पंचांना घेण्याचा अधिकार आहे, लक्षात ठेवायचं आहे. पंचांना जर का वाटत असेल तरच पंच रिव्ह्यू घेऊ शकतात. चला सामना चालू करायचा आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 8 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे ती वावेकर टीमला जिंकण्यासाठी. ऋषी शेलारसाठी फुल टॉस बॉल आणि टोल वसूल केलेला आहे. सामना MS धोनी टाईलने फिनिश केलाय ऋषी भोईरने शेलारने आणि इथे मात्र जिंकलाय तो वावेकर संघ. त्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि आपटी बी संघाचे हार्ड लक टॉप लक अभिनंदन. 14 चेंडू 41 धावांची इनिंग साकारली. ऋषी शेलारने गोलंदाजी करत असताना आपण बघितलं तर 2 स्वेल केला, 2 षटकामध्ये 10 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. तो ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ऋषी शेलार. यश पाटील आपण यायचंय. ऋषी शेलार आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच साठी. 14 बॉल 41 धावा, 2 षटकांचा स्पेल हातलत असताना बघितलं 10 धावा खर्च केला, 1 गडी बाद केलाय. तो ठरला या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच ऋषी शेलार.